नमस्ते. जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत तुम्हाला माहीत असतील. वजन कमी करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, पोट साफ होत नसेल तर पोट साफ होण्यासाठी, त्याच्यानंतर पचनक्रिया सुधारवण्यासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे. तसंच आपल्या शरीराचं लवचिकता वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतो. बऱ्याच मैत्रिणींना सूर्यनमस्कार माहीत असतात, त्याचे फायदे माहिती असतात. पण काय होतं, आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून आपण व्यायाम करत नाही किंवा सूर्यनमस्कार करत नाही. तर मैत्रिणींनो, जागतिक सूर्यनमस्कार दिवस असल्याने आम्ही सूर्यनमस्कार केलेले आहेत. तर आम्ही रोजच व्यायाम करतो आणि त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार रोज करतो. तर आम्ही रोज 10 सूर्यनमस्कार तरी करण्याचा प्रयत्न करतो. ते काही नवीन मेंबर आहेत, तर त्यांना सूर्यनमस्कार अजून व्यवस्थित परफेक्ट जमत नाही. पण तरी ते प्रयत्न करतायत आणि जे अगोदरपासून योगा करतायत किंवा त्यांना सूर्यनमस्कार कसा करायचा हे माहिती आहे, त्यांना परफेक्ट जमतोय. तर जे नवीन मेंबर आहेत ते जुने मेंबरचं छान असं बघून आणि करतायत आणि ते त्यांचं वजन पण कमी करताय. तर 4:30 ते 5च्या दरम्यान आम्ही हे सूर्यनमस्कार करतोय. तर जर मैत्रिणींनो आपलं वजन वाढलं असेल किंवा आपल्याला काही शारीरिक व्याधी असतील, आपल्याला आळस येत असेल किंवा वजन कमी असेल किंवा भूक लागत नसेल, पोट साफ होत नसेल, तर सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे. त्याच्यासाठी तुम्ही सूर्यनमस्कार नक्की करा. त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. जितकं तुम्ही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवाल, तितकं तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. तर ह्या सूर्यनमस्कार दिवसानिमित्त आम्ही जे सूर्यनमस्कार नागोबाच्या टेकडीवरती घातले, खूप छान वाटलं आणि अनवाणी पायाने ज्यावेळेस आम्ही ह्या हिरवळीवरती सूर्यनमस्कार करत होतो आणि खूप छान वाटत होतं हे वातावरण. कारण की रोज आम्हाला इथे यायला जमत नाही. कारण की बाकीच्या जे लेडीज आहेत त्यांची मुलं शाळेत जातात. त्याच्यानंतर त्यांचे मिस्टर ड्युटीला जातात. त्यांची आवरून द्यायची गर्दी सकाळी टिफिनची वगैरे. मला पण जमत नाही. त्याच्यामुळे जे ते ज्याच्या त्याच्या वेळेनुसार येऊन एक्सरसाइज करून जातात. पण आम्ही 4:30 ते 5च्या दरम्यान वेळ काढून आज गार्डनवरती इथे आलो होतो आणि मुलांना घेऊन आलेल्या होत्या लेडीज. कारण की मुलं बाजूला खेळतायत आणि आम्ही इथे सूर्यनमस्कार करतोय. तर खूप छान वाटलं. जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला रोज व्यायाम करायचा असेल तर सूर्यनमस्कार तुम्ही नक्की करा. खूप छान स्ट्रेचिंग होतं, पूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग होतं. तर आम्ही इथे 10 सूर्यनमस्कार केलेले आहेत. तर बाकीचे मी ते एडिट केलेले आहेत. तर आज 10 सूर्यनमस्कार करून आम्ही इतर एक्सरसाइज पण घेतलेल्या आहेत. कारण की जरासं मोकळं वातावरणामध्ये आल्यामुळे थोडंसं मोकळं आम्ही एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही जर वजन कमी करत असाल, तर तुम्ही सूर्यनमस्कार नक्कीच करा आणि आमचा जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की वजन कमी करण्यासाठी अजून मी कोणकोणत्या एक्सरसाइज, वर्कआउट यांच्याकडनं करून घेतलेलं आहे आणि आम्ही केलेले आहेत. ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्ही कधी गार्डनला गेला, कुठे अशा ठिकाणी गेला का तिथे एक्सरसाइजसाठी तुम्हाला अशा पद्धतीचं वातावरण आहे. तिथे तुम्ही ते एक्सरसाइज करू शकता आणि तुमचं वजन जे आहे ते महिन्यामध्ये 1 ते 5 किलोपर्यंत वजन कमी करू शकता. सूर्यनमस्कार झाल्यानंतर आम्ही इथे बघा थिएटरसारखं बनवलेलं आहे. कारण की इथे काही कार्यक्रम वगैरे असतील, सांस्कृतिक कार्यक्रम, तर इथे बसण्यासाठी छान व्यवस्था आहे आणि छान पायऱ्या पण बनवलेल्या आहेत. तर इथे म्हटलं थोडंफार एक्सरसाइज करूया. तर पायऱ्या चढ-उतर करून अशा पद्धतीने रनिंग पण आम्ही केलं आणि खूप छान वाटलं. कारण की घरी राहून आपण ज्यावेळेस योगा करतो आणि अशा मोकळ्या वातावरणात निसर्गात ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस मन खूप असं प्रसन्न होतं, उत्साह वाढतो आणि खूप आनंदी वातावरणामध्ये आपण इतकं हे एक्सरसाइज करतो. त्याच्यामुळे खरंच आपलं माइंड पूर्ण फ्रेश होऊन जातं. तर तुम्ही बघू शकताय सर्वजण कशा पद्धतीने रनिंग करतायत. सूर्यनमस्कार झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला स्ट्रेचिंग घेतली सूर्यनमस्काराची, त्याच्यानंतर रनिंग घेतले आणि सर्वजण खूप छान पद्धतीने अशा पळतायत. आणि सर्वांना खूप आनंद वाटला त्या दिवशी. कारण की असं
एकच दिवस एखादा दिवस असा असतो, की आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि अशा पद्धतीने एक्सरसाइज पण करतो आणि एन्जॉय पण करतो. तर तुम्ही पण जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल, व्यायाम करायचा असेल, तर तुमचा एखादा फ्रेंड सर्कलचा ग्रुप असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये जाऊन एक्सरसाइज करू शकता. आणि बघा 2 राउंड मारल्यानंतर सर्वजण दमलेले आहेत. त्याच्यामुळे बसलेत आणि सर्वजण रिलॅक्स करताय. कारण की कोणतीही एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पायऱ्या चढ-उतर करतोय बघा. ही पण एक्सरसाइज आपल्याला वजन कमी करताना खूप फायदेशीर ठरते. आणि ही एक्सरसाइज जर समजा पायऱ्या तुमच्या घरी असतील, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकताय. तर तुम्ही नक्की करा. आणि बघा तुम्ही वातावरण किती निसर्ग किती छान आहे. आणि ह्या वातावरणामध्ये ज्यावेळेस एक्सरसाइज करतो, त्यावेळेस खूप छान वाटत होतं आम्हाला. आणि सर्वजण खूप आनंदाने, उत्साहाने करत होत्या. तर सूर्यनमस्कार दिवस असल्यामुळे आज आम्ही नागोबा टेकडीवरती सूर्यनमस्कार करणार होतो 4:30 ते 5च्या दरम्यान. आणि या ज्या ड्रेस घातलेल्या ताई आहेत, तर त्या माझी मैत्रीण आहे. तिला फोन केल्यानंतर आम्ही सांगितलं, की सूर्यनमस्कार करण्यासाठी आम्ही टेकडीवरती येणार आहेत आणि त्या रोज वॉकिंगसाठी येतातच. तर त्या पण आल्या. तर सूर्यनमस्कार करताना त्या थोड्या उशिरा आल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या एक्सरसाइज केल्या त्याच्यामध्ये त्यांनी छान सहभाग घेतला आणि त्यांनी पण स्ट्रेचिंग वगैरे दिले, प्राणायाम केलं. आणि ते पण एक यूट्यूबर आहेत. त्यांचं शिलाई कोर्स या नावाने चॅनल आहे. तर ते शिवणकामविषयी खूप छान माहिती देतात. आणि त्याच्यानंतर ब्लाऊज कसे शिवायचे, वेगवेगळे ब्लाऊजचे डिझाईन वगैरे त्या चॅनलवर दाखवतात. तर तुम्ही त्या चॅनलला नक्की भेट द्या, शिलाई कोर्स. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्राणायाम पण केलेला आहे. तर आम्ही जशी एक्सरसाइज करत होतो, तसंच बसलो प्राणायामासाठी. तरी ते प्राणायाम झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही डोळे उघडले, त्यावेळेस समोरचं जे निसर्ग आहे ते बघून डोळ्यांना खूप छान असं शांत वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक